Let's start the poem. Section 2, 2.1, Song of the Open Road. Now, the title itself tells us something. What is the title? Song of the Open Road. Means there are many opportunities. खूप साऱ्या संधी आहे आपल्याला. काय जर आपण ॲक्सेप्ट केलं तर ओपन रोड. आता यामध्ये या टायटलमध्ये ओपन रोड जे आहे हे आपल्या लाईफशी कंपेअर केलेलं आहेत. त्यामुळे ही झाली आहे कंपॅरिझन. त्याला आपण म्हणू मेटाफर. सो द टायटल इटसेल्फ इज अ मेटाफरिकल. सो सॉन्ग ऑफ द ओपन रोड. मग आता आपलं लाईफ आपल्यासाठी कसं ओपन आहे ते या पोएममध्ये सांगितलं आहे. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे? आईस ब्रेकर्स सॉल्व करायचे आहेत आणि वन बाय वन वी विल सॉल्व ऑल दी आईस ब्रेकर्स. सो फर्स्ट इज choose the mode of travel that you would like the most for a journey. ॲक्च्युली हे सगळे आईस ब्रेकर्स विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतात, पण आपण ते सोडवून घेतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला ते आपल्या पुस्तकामध्ये सोडवायचे आहेत. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वूड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर्नीसाठी सगळ्यात आवडतं तुमचं ऑप्शन कोणतं आहे. त्यांनी 4 ऑप्शन दिले आहे. कशाने ट्रॅव्हल करायला आवडतं तुम्हाला? एअरवेज म्हणजे विमान, वॉटरवेज म्हणजे जहाजातून, रेल्वेज आणि रोडवेज. सो कुठलं ऑप्शन तुमच्यासाठी चांगलं आहे किंवा कुठलं तुम्हाला आवडतं? आता मला जे आवडेल ते मी त्याच्यावर टिक करतो आहे. दॅट इज रेल्वेज. ओके. आणि मग आता हे टिक केल्यानंतर खाली दिलं आहे गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. प्रेफरन्स मीन्स आता तुम्ही हे का निवडलं हे ऑप्शन, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही कारणं द्यायची आहेत. गिव्ह रिझन्स. ओके. सो मग मला रेल्वे का आवडते ह्याचं मी उत्तर देईन इथे. की पहिलं उत्तर असं आहे माझं की मोस्टली द जर्नी इज व्हेरी सेफ. जर्नी इज सेफ. हे माझं पहिलं उत्तर आहे. सो आपण जी रेल्वेनी जर्नी करतो, प्रवास करतो, ती कशी असते? सेफ असते. ओके. त्यानंतर दुसरं माझं उत्तर असं राहणार आहे की जेव्हा आपण रेल्वेनी प्रवास करतो तर वी कॅन एक्सप्लोअर नेचर थ्रू रेल्वेज असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असता तेव्हा. सो एक्सप्लोअर नेचर फॉर एक्सप्लोरिंग नेचर. म्हणजे आपण जेव्हा कुठल्या गावाला जातो ट्रेननी तेव्हा आपल्याला आजूबाजूला सगळी झाडं, झुडपं, नद्या, तलाव, त्याच्यानंतर जंगल, प्राणी हे सगळं दिसत असतं. त्याच्यामुळे आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो. त्यामुळे मला रेल्वे आवडते. त्यानंतर तिसरं रिझन आहे की इट इज व्हेरी, मला असं वाटतं की इट इज व्हेरी कम्फर्टेबल. ट्रेन्स या खूप कम्फर्टेबल असतात. मग तो जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये थकवा जाणवत नाही. जर आपण बाकी ऑप्शनचा विचार केला तर रेल्वे ही कम्फर्टेबल असते असं मला वाटतं. किंवा आपण असंही लिहू शकतो की इट इज व्हेरी फास्ट. मग आपला जास्त वेळ त्याच्यामध्ये जात नाही आणि आपण लवकरात लवकर कुठल्या तरी डेस्टिनेशनला पोचतो. सो हे 3 ऑप्शन मला असं वाटतं. पहिलं कोणतं होतं की रेल्वेची जी जर्नी आहे ती खूप सेफ असते. त्यानंतर दुसरं ऑप्शन होतं की आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो. आणि तिसरं ऑप्शन आहे की ही जर्नी खूप कम्फर्टेबल असते आणि फास्ट पण होते. ओके. सो हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. तर हे तुम्हाला पुस्तकात लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वूड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोजन. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे, जी जर्नी तुम्ही चॉईस केलेली आहे, त्या जर्नीसाठी तुम्ही काय काय प्रिपरेशन कराल. मग आपण जनरली जेव्हा एखाद्या डेस्टिनेशनला जातो किंवा एखाद्या प्रवासाला जातो तेव्हा आपण काय काय तयारी करतो. मग आपण बरेच वेळेला शॉपिंग करतो,
मेक सम शॉपिंग. मेक sorry make some shopping. आपण इथे लिहूया शॉपिंग. त्यानंतर दुसरं काय आपण काय करतो परत, टेक मेडिसिन्स विथ यू. आपल्यासोबत आपण मेडिसिन्स पण घेऊन जातो. कोणाला काही त्रास असतात सो त्यांच्यासाठी ते मेडिसिन्स आवश्यक असतात. कोणाला गाडीचा त्रास असतो. ओके, मेडिसिन्स विथ अस. ओके, त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे टेक सम इटेबल विथ अस. आपण काय करतो, काहीतरी खाण्यासाठी घेऊन जातो. टेक सम इटेबल्स म्हणजे खाण्याच्या वस्तू. हे आपण सगळेजण जनरली करत असतो या सगळ्या गोष्टी. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपले तिकीट्स आले आहे की नाही, कन्फर्म झाले की नाही. त्यानंतर आपण जी जर्नी करणार आहे त्या जर्नीची तारीख, त्यानंतर आपलं सगळं तिकिटाचे डिटेल्स हे सगळे आपल्याजवळ आहे की नाही याची खात्री आपण करून घेतो. म्हणजे ज्या नेसेसरी गोष्टी आहेत प्रवासासाठी लागणाऱ्या त्या आपण कॅरी करतो. नेसेसरी थिंग्स टू कॅरी. आपण त्या सगळ्या गोष्टी आधी चेक करून घ्यायला पाहिजे की आपल्याजवळ त्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही. सो हे सगळे ऑप्शन आपण जनरली तयारी या सगळ्या गोष्टींची आपण करत असतो बाहेर जाताना. त्यानंतर तिसरं आहे डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. हिंड्रन्सेस म्हणजे अडथळे. तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते तुम्ही कसे फेस कराल. मग आपण काय करतो की आय विल कॉन्टॅक्ट टू द कन्सर्न्ड पर्सन. म्हणजे त्या गोष्टीसाठी जो कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्याला मी कॉन्टॅक्ट करीन. कॉन्टॅक्ट टू कन्सर्न्ड पर्सन. सपोज आपण ट्रेननी कुठे चाललो आहे आणि ज्याने कोणी आपले तिकीट करून दिले आहे त्याला आपण म्हणू शकतो जर काही प्रॉब्लेम आला तर की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आला आहे प्रवासामध्ये. ओके, मग तो पर्सन म्हणजे आपला कॉन्टॅक्ट पर्सन राहील जो त्या गोष्टीसाठी जबाबदार आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे की आय विल काम डाऊन इन एनी सिच्युएशन. कुठलीही गोष्ट असेल तर मी काय करीन, काम डाऊन म्हणजे स्वतःला शांत ठेवीन. आय विल काम डाऊन इन एनी सिच्युएशन. त्यानंतर तिसरा ऑप्शन राहील आय विल ट्राय टू सॉर्ट आउट द प्रॉब्लेम्स बाय माय सेल्फ. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो मी स्वतः सोडवायला बघेन की स्वतः मी कसा सोडवू शकेन तो प्रॉब्लेम. सो आय विल ट्राय टू सॉर्ट आउट द प्रॉब्लेम्स. ट्राय टू सॉर्ट आउट द प्रॉब्लेम्स बाय माय सेल्फ. म्हणजे मी स्वतः कसा सोडवीन तो प्रॉब्लेम ह्याचा विचार मी करेन. आणि त्यानंतर लास्ट आहे आय विल टेक द हेल्प ऑफ अदर्स इफ नेसेसरी. गरज असेल तरच मी कोणाची मदत घेईन. टेक द हेल्प ऑफ अदर्स. टेक द हेल्प इफ नेसेसरी. या 4 गोष्टी मी करीन. ओके, सो तुम्हाला मी सगळी उत्तरं रेडीमेड देतो आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्हाला ते ॲड करायचं आहे तुमच्या उत्तरामध्ये. ओके, पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया आपण. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स.
म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही जर्नीला चाललाय कुठे, तर तुमच्यावर कुठलंही बंधन नाही असं तुम्हाला समजायचं आहे, आणि ते समजून तुम्ही ती जर्नी कशी एन्जॉय कराल हे आपल्याला सांगायचं आहे. आता त्यांनी पहिलं आपल्याला सांगितलं की आय वूड गो अलोन, मी एकटा जाईन, किंवा विथ सिलेक्टेड फ्रेंड्स, काही मोजक्या मित्रांसोबत जाईन, किंवा आपण असंही लिहू शकतो की विथ माय कॉलिग्स. ओके, विथ कॉलिग्स. कॉलिग्स मीन्स जिथे आपण काम करतो तर तिथल्या लोकांसोबत, ते तिथले लोक म्हणजे आपले कॉलिग्स. सो त्या लोकांसोबत मी जाईन. त्यानंतर दुसरं मला काय वाटतं की आय वूड विजिट टू एव्हरी पॉसिबल प्लेस. मग जिथे कुठे आपण जातो आहे तिथल्या जर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या नाही तर मग तिथे जाण्याचा फायदा काय. म्हणून मग मला काय वाटतं, मी काय एन्जॉय करील, आय वूड विजिट. आता याच्यामध्ये आय वूड सगळ्या याच्यात कॉमन ठेवायचं आहे आणि उत्तर पुढे लिहायचं आहे. आय वूड विजिट टू एव्हरी पॉसिबल प्लेस. ओके, हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं मला असं वाटतं, आय वूड एन्जॉय दी थिंग्स लाईक अ फ्री बर्ड. कारण आता आपल्यासोबत कोण राहणार आहे, फक्त आपले मित्र राहणार आहेत किंवा आपले कॉलिग्स राहणार आहे. त्यामुळे मी काय करील, आय वूड एन्जॉय लाईक अ फ्री बर्ड. म्हणजे आपले भाऊ बहीण नाही राहणार, आपले घरातले लोक नाही राहणार, फॅमिली मेंबर्स नाही राहणार. त्याच्यामुळे आपण कसं एन्जॉय करू शकू, एका मुक्त प्राण्यासारखं, मुक्त पक्ष्यासारखं आपण एन्जॉय करू शकू. हे तिसरं. आणि चौथं मला काय वाटतं, आय वूड वॉन्डर. आय वूड वॉन्डर लिमिटलेस. लिमिटलेस म्हणजे त्याला काहीही मर्यादा नाही आहे. म्हणजे कोणी मला म्हणणार नाही की चल रे लवकर वेळ झाली आता. ओके, त्यामुळे आय वूड वॉन्डर लिमिटलेस किंवा बर्डनलेस, म्हणजे कोणाचं टेन्शन नाही राहणार डोक्यावर की हा वाट बघतोय, तो वाट बघतोय. ओके, सो टेन्शनलेस आणि बर्डनलेस किंवा लिमिटलेस. सो हे 4 ऑप्शन मला वाटतं आहे की आपण जर कुठल्या ठिकाणी गेलो तर मी कसं एन्जॉय करीन त्या जागेला, तर हे आपल्याला ह्याच्यातून बघायचं आहे. सो ह्या सगळ्या 4ही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये काय करायच्या आहेत, नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आणि मग आपल्याला पुढे आपल्या पोएमकडे वळायचं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पोएमचं टायटल आहे सॉन्ग ऑफ दी ओपन रोड, आणि त्याचे रायटर आहे, ऑथर आहे वॉल्ट विटमन. त्यांचा पिरियड आहे 1819 to 1892. Now let's read the introduction of the author. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. So कुठल्या कुठल्या गोष्टी ते लिहत होते. He was an American poet, essayist and journalist. म्हणजे ते कविता लिहत होते, निबंध लिहत होते, एसेइस्ट, आणि ते जर्नलिस्टसुद्धा होते, म्हणजे पत्रकार पण होते. Whitman is among the most essential poets in the American canon and is often called the father of free verse. आता विटमनबद्दल काय बोललं जातं की ते एक खूप महत्त्वाचे पोएट होते अमेरिकन कॅनन. आता इथे कॅनन म्हणजे आपण त्याचा अर्थ घेऊया साहित्य. सो अमेरिकन साहित्यामध्ये ते एक महत्त्वाचं नाव होतं. कोणतं? वॉल्ट विटमन. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे मराठीत आपण याला म्हणतो मुक्त छंद, म्हणजे ज्याला राईम स्कीम नसते किंवा ती कविता कुठल्याही मीटरमध्ये नसते, छंदामध्ये नसते, तर त्या कवितेला आपण म्हणतो मुक्त छंद. आणि वॉल्ट विटमन यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं, मुक्त छंदाचे पितामह. ही ग्रू अप इन हंटिंग्टन in a family with difficult economic status. difficult economic status म्हणजे खूप गरिबीतून ते वर आलेले होते. His major work Leaves of Grass was published in
जुलै 1855. मग ज्यामुळे त्यांना नावाजलेले होते ते, ज्यामुळे त्यांना ओळखल्या जायचं, त्या त्यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं? लीव्ज ऑफ ग्रास. आणि ते पब्लिश झालं होतं 1855 जुलैमध्ये. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, अ वाइडली पॉप्युलर. सो अब्राहम लिंकनचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांच्यावर त्यांनी काय केलेलं होतं? पोएम लिहिली होती, ओ कॅप्टन माय कॅप्टन नावाची. ओके. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. मग ही जी पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही कशातनं घेतली आहे? लीव्ज ऑफ ग्रास या त्यांच्या पोएममधनं घेतली आहे. तो एक छोटासा तुकडा आहे त्या पोएमचा. आणि या पोएममध्ये काय सांगितलं आहे? अ ब्युटिफुल ब्लेंड. ब्लेंड म्हणजे मिक्सचर. सो ही कविता कशाचं मिक्सचर आहे? तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला जागरूक ठेवणे, त्यानंतर फ्री विल म्हणजे मुक्त इच्छा, आणि टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे सेन्सिटिव्हिटी, नाजूकपणा. सो या 3 गोष्टी या पोएममध्ये त्यांनी सांगितल्या आहेत, सेल्फ अवेअरनेस, फ्री विल आणि टेंडरनेस. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. मग याच्यातून पोएट आपल्याला काय सांगताय? त्यांना काय रिअलाइज होत आहे की लाईफच्या प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये जे धडे आपल्याला मिळतात ते धडे आपल्याला कुठल्याही शाळेमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून मिळत नाही. सो आपल्याला टेस्ट ऑफ विजडम म्हणजे जे काही शहाणपण आपल्याला येईल ते कशामुळे येईल? ते फक्त जीवनातूनच आपल्याला समजेल, जे अनुभव आपल्याला येतील त्या अनुभवांमधून. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. आता आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज रस्त्यांचा वापर करतो. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. पण या कवितेमध्ये रोडला कशाशी कंपेअर केलं आहे? तर आपल्या लाईफसोबत कंपेअर केलेलं आहे. वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल असोसिएट विथ वन अनादर. असोसिएट पीपल टू असोसिएट विथ अनादर म्हणजे कोणीही असो, श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही लेवलची व्यक्ती असो, त्या प्रत्येक व्यक्तीला असोसिएट विथ वन अनादर तो रस्ता काय काम करतो? सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम तो रस्ता करत असतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे काय? हालचाल होणे. सो रोड हे कशाचं प्रतीक आहे? रस्ता हे कशाचं प्रतीक आहे? तर हालचाल. रस्त्यावर हालचाल ही नेहमी होत राहते, त्याला म्हटलं आहे मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. मग आपण रोड कशासाठी वापरतो? की आपण कुठेतरी सुरुवात करतो आणि कुठेतरी संपवतो, त्यासाठी आपण रोड वापरत असतो, रस्ता वापरत असतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. मग या कवितेमध्ये विटमननी काय सांगितलं आपल्याला? कोणाबद्दल बोललेलं आहे? अबाउट पीपल अँड प्लेसेस. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एका जागी जर बसून राहिलो तर काय होतं? अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. म्हणजे त्यांना ते मान्य नाही आहे की एखाद्याने एका जागेवर नुसतं बसून राहणे, हालचाल न करणे किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये पुढे न जाणे हे त्यांना मान्य नाही आहे. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. हॉस्पिटॅलिटी म्हणजे ज्या काही तुम्हाला सोयीसुविधा मिळत आहे घरी बसल्या, मग त्या सोयीसुविधांचा विचार न करता तुम्ही काय केलं पाहिजे? पुढे गेला पाहिजे. म्हणजे मला आत्ता सुख मिळतं आहे घरी, मला आत्ता सगळ्या सुखसोयी घरी मिळत आहे, तर मग मी कशाला घराबाहेर पडू काम करायला, असा विचार न करता आपल्याला काय करायचं आहे? घराच्या बाहेर पडायचं आहे आणि आपलं जीवन किंवा आपल्या जीवनाचा मार्ग आपल्याला स्वतःला ठरवायचा आहे.
सो या पोएममधनं त्यांनी अत्यंत सुंदर असा मेसेज दिलेला आहे की जो आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा रोड नक्कीच दाखवेल असं मला वाटतं आहे. सो सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही पोएम जी आहे ती आपण बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज वेट करा आणि बघा पोएम सॉन्ग ऑफ दी ओपन रोड in my next video. Till then, bye bye.